आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पासाठी आरती जी आहे ती आता काही वेळातच सुरू होईल। संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते सज्ज झालेले आहेत, गणेश भक्त जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। ही दोन दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। लालबागच्या राजाला ज्या वेळेला ज्या क्षणाला नवीन तराफ्यावर चढवण्यात आलं अथक प्रयत्नाच्या नंतर तो क्षण, आणि आता भक्ताला अश्रू अनावर झालेले आहेत। लालबागचा राजा हा लाखो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान, देशाचाच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामधून गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। सकाळी 8 वाजता ज्यावेळेला गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं आगमन झालं त्यावेळेला असं वाटलं होतं की तास 2 तासामध्ये बाप्पा आपल्या घरी जाईल, त्याला आपण निरोप देऊ। मात्र बाप्पाचा जो पाठ होता तो वाळूमध्ये रुतला आणि त्याच्यामुळे मोठ्या अडचणी आल्या। मंडळाचे कार्यकर्ते असो किंवा यंत्रणा असो त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। नवीन तराफा जो गुजरातमधून मागवण्यात आलेला आहे त्या तराफ्यावर चढवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, मात्र भरती ओहोटीची वेळ आणि आता लालबागच्या राजाची आरती जी आहे ती सुरू होती। अथांग समुद्र, संध्याकाळची वेळ, सूर्यास्ताची वेळ, आपला लाडका बाप्पा आता आपल्या घरी चाललाय। बाप्पाच्या आरतीला सुरुवात झाली। आता बघतो माझं